मुंबई से बड़ी खबर सामने आ रही है। बेस्ट कर्मचारियों की विभिन्न मांगों को लेकर शुरू किया गया अनिश्चितकालीन अनशन आज तीसरे दिन भी जारी है। कर्मचारियों का कहना है कि जब तक उनकी सभी मांगें पूरी नहीं होती तब तक अनशन वापस नहीं लिया जाएगा। प्रदर्शनकारियों ने स्पष्ट किया है कि प्रशासन और संबंधित अधिकारियों से मांगों पर सकारात्मक निर्णय की उम्मीद है, लेकिन मांगें मंजूर होने तक आंदोलन जारी रहेगा। कर्मचारियों के इस रुख के चलते बेस्ट प्रशासन के सामने अब इस मामले का जल्द समाधान निकालने की चुनौती है। आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता 18 ऑगस्ट पासून मी बेमुदत उपोषणावर बसलेलो आहे। 18 ऑगस्टला संध्याकाळी माननीय महाव्यवस्थापक यांच्या सांगण्यावरनं बीएससीतील अधिकारी आले होते। त्यांनी महाव्यवस्थापकांचं पत्र आणून मला दिलं। त्या पत्रामध्ये माननीय महाव्यवस्थापक यांनी सांगितलं होतं की ते आपल्या मागण्यासाठी प्रयत्नशील आहेत, लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून मी हे उपोषण मागे घ्यावं। आपण त्यांना सांगितलं की जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण मागे घेण्यात येणार नाही। तसंच काल 19 तारखेला अपर मुख्य सचिव नगर विकास खाते मंत्रालय इथे बैठक बोलवली गेली। आपल्या संघटनेला बोलवलं गेलं। आपल्या संघटनेद्वारे एक शिष्टमंडळ गेलं। त्याच्यामध्ये आपल्या युनियनचे अध्यक्ष बाबा इनामदार, प्रकाश नायर, राजाराम यादव, संजय आंबरे, निमकर हे होते। तिथे मंत्रालयामध्ये व्यवस्थित चर्चा झाली। साधारणतः तास दीड तासावर चर्चा झाली। आपल्या मागण्यांवर चर्चा चांगली झाली। तिथेही त्यांनी अपर मुख्य सचिव यांनी विनंती केली की आपण आपलं आंदोलन मागे घ्यावं, पण तिथेही आपण आपली भूमिका हीच मांडली की आपल्या या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आपलं हे उपोषणाचं आंदोलन आपण मागे घेणार नाही आहोत। मित्रांनो, आपल्या वेतन करार, वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना समान कामाला समान दाम, सप्लाय मधील कॅज्युअल कर्मचाऱ्यांची पुन्हा वेतन निश्चिती यावर काल 19 तारखेला मंत्रालयामध्ये व्यवस्थित चर्चा झाली। त्यांनी त्या चर्चेअंती हे सांगितलं की आज ते परत चर्चा करतील आणि त्याबद्दल आपल्याला कळवण्यात येईल आज किंवा उद्या। आपण परत हीच भूमिका स्पष्ट केली की जोपर्यंत आपल्या या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उपोषणाचं आंदोलन मागे घेण्यात येणार नाही। मी परत एकदा आपल्या सर्वांना हेच सांगतो की मी जे बोललेलो आहे, माझा शब्द आहे की जोपर्यंत आपल्या या मागण्या पूर्ण होत नाही मी माझे हे उपोषणाचं आंदोलन मागे घेणार नाही।